आतमध्ये ऑन होईल तेजकिरण भाऊ. आपण आपले सलामीवीर लवकरात लवकर पाठवून द्या. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन्स वर्सेस पाटील अमृततुल्य ही मात्र आजच्या सकाळच्या सत्रातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय मात्र धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाने घेतलाय. काल जर बघितलं तर रेकॉर्ड ब्रेकिंग धावा संख्या मात्र या संघाने बनवली होती. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये काय कमाल होईल ही देखील बघण्यालायक राहील. पाटील अमृततुल्यचा संघ सकाळीच आपण बघितला एक सामना खेळलाय. नक्कीच यश त्यांना काही त्या मॅच मध्ये मिळालं नाहीये, पण त्यांचा प्रयत्न राहील या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपण बघू शकता. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. 8-8 षटकांचा सामना. पहिला षटक घेऊन लोकेश यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. तर स्ट्रायकर एंडला दीपक यांना आपण बघतोय. काल दीपक असो शुभम असो चांगला खेळ मात्र धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून राहिला होता. 160 धावा ज्या मात्र काल त्यांनी बनवल्या होत्या. आजही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील. तर चला डावाला होतीये सुरुवात. फुलरल्यांचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला करा आणि धावस्वरूपी ही जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने मात्र मैदानाच्या आत मॅचची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव जो की मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. गोलंदाज लोकेशच्या माध्यमातून डॉट बॉलच्या मदतीने मात्र या डावाची करतात सुरुवात. दुपारचं सत्र कडक तर ऊन जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे खरं, बट धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन आज जर बघितलं तर दुसरी मॅच खेळतोय आपली आणि पाटील अमृततुल्यचा देखील हा दुसरा सामना आहे. बॅट चालवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आहे, ताकदही आहे त्या फटक्यामध्ये आणि चेंडू मात्र सरळ आपल्याला बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आहे खरा. आणि तत्पूर्वी चेंडूला जोपर्यंत अडवलंय तोपर्यंत आपण बघतो एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये की पूर्ण केली आहे. एक धाव मात्र चांगल्यारीत्या पळून काढली. रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. शुभम ज्यांच्या बॅटमधनं आपण काल अर्धशतक बघितलं होतं, आज ते देखील मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात आणि त्यांचाही प्रयत्न असेल चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करण्याचा. टीमची रन संख्या सध्याची घडला 1 रन बिनगडी बाद, 1 फॉर द लॉस ऑफ नन. डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी जो की आपल्याला पाहायला मिळाला. फुलरल्यांचा बॉल होता, हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि धावा स्वरूपी मात्र इथे निर्धाव चेंडूच्या मदतीने षटकाची सुरुवात करताना जे की आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज शुभम. यावेळेस मात्र मिस टाइम फटका, बट ताकद आहे त्या फटक्यामध्ये. टायमिंग एवढी काही खास जुळली नव्हती, चांगल्यारित्या मिडल नव्हता झाला, बट ताकद जर बघितलं तर चांगलीच लावली आणि चेंडूला मात्र लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत शुभमने षटकारासाठी पाठवलंय. कालही जर बघितलं तर दमदार खेळ्या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितला. आजही जर बघितलं तर त्याच्या बॅटमध्ये धावा आलेल्या आहेत आणि चांगली फटकेबाजी मात्र सध्याच्या घडला आपण बघू शकतो शुभमच्या माध्यमातून होत असताना जी की स्कोर कार्डवर पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला होता मात्र चेंडूने आणि धाव स्वरूपी मात्र इथे पंचांचा इशारा हा निर्धाव चेंडूचा जो की मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नक्कीच राजपुताना प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसाचा सकाळच्या सत्रातील खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 बॉलमध्ये 7 आल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल आउटसाइड दी ऑफ ठेवण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या जर बघितला तर खोलीचा वापर केला आणि षटक मात्र या डॉट बॉलच्या मदतीने संपतंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 7 रन. 1 ओव्हर कम्प्लीटेड, 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाची. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघ जर बघितला ना तर एक फायर पॉवर असलेला संघ आहे. नक्कीच काल आपण एवढ्या खेळाडूंच्या बॅटमधनं धावा बघितल्या, बट अजूनही जर बघितलं तर शुभम आणि तेजकिरण राजपूत हे देखील मैदानाच्या आतमध्ये जलवा दाखवायची बाकी आहे. नजर सर्वांच्या लागलेल्या या संघाकडे, कारण की एक स्टार शेडेड लाईनअप जी मात्र या संघात आपल्याला पाहायला मिळते.
तर दुसरीकडे पाटील अमृतुल्यचा संघ देखील बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करेल. सकाळच्या सत्रात आपण बघितलं होतं एक मॅच या संघाने गमावली होती, बट त्यांचा प्रयत्न राहील इथे चांगला कमबॅक करण्याचा. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन एक मॅच जिंकलेली आहे, त्यांचा प्रयत्न राहील इथे एक मॅच जिंकून कॅरी फॉरवर्ड करण्याचा. तर येणारी वेळच सांगेल कोणाच्या प्रयत्नांना यश मिळतंय ते. रन संख्या झाली इथे 7, बिनगडी बाद 7 फॉर दी लॉस ऑफ नन. थोडासा फेरबदल केला जातो इथे क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच मानराज क्रिकेट पार्कचं जर बघितलं तर हे मैदान अनेक स्पर्धा जर बघितलं तर सीझनमध्ये या मैदानावर होत असतात. आणि आता जर बघितलं तर राजपुताना क्रिकेट लीगचा थरार देखील पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. चांगली लाईन अँड लेंथ हाताळली आहे. थोडासा शॉर्ट चेंडू हाताळला होता नक्कीच कमी गतीचा, आणि धावस्वरूपी मात्र डब्बा डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला. 38चं मात्र हे दुसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 फॉर दी लॉस ऑफ नन, 7 धावा बिनगडी बाद. ह्या वेळेस मात्र ऑब्स्टिकला शपल उंचावून मारण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि चेंडू मात्र क्लिअर करतोय मैदानाला, आणि पंचांचा इशारा मात्र इथे 4 धावेचा येतोय. चौकार जो मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफस्टिकला शफल झाले दीपक, जागा बनवली आणि त्याला जर बघितलं तर आडव्या बॅटने मैदानाच्या बाहेर खेळून काढलं. चौकाराच्या मदतीने रन संख्या झाली 11 रन. चांगली बॅटिंग करत असताना दीपक, वैयक्तिक टीमची रन संख्या 11, बिनगडी बाद, आणि चांगली सुरुवात मात्र ह्या चौक्याच्या माध्यमातून मिळाली त्यांच्या संघाला. 11 फॉर नन. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड एअर स्ट्राईक समोरच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतात आहे. नक्कीच मिस टाइम फटका होता, उंची जरा जास्तच गाठली चेंडूने, जागेवरच उसळी घेतली आणि फिल्डरच्या माध्यमातून आपण बघतोय जेल जो की मैदानाच्या आत झालाय. आणि 11च्या स्कोरवर पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. जोरचा झटका, नक्कीच हळुवारपणे का होईना बट इथे दिलाय भरत यांनी, आणि दीपक यांना मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. 11च्या स्कोरवर पहिला गडी बाद. टीम धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन फलंदाज बाद आहे. चला, नवीन फलंदाज शुभम परदेशी फलंदाजीसाठी दाखल होतील. नक्कीच डावखुऱ्या हाताचे जर बघितलं तर एक आक्रमक बॅटर आहे, आणि जळगाव शहरामध्ये या खेळाडूच्या देखील नावाचा डंका फार पिटला जातो. व्यावसायिक क्रिकेट देखील तेवढं चांगल्यारीत्या खेळतात शुभम परदेशी, आणि एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. आज मात्र राजपुताना प्रीमियर लीग मध्ये काय कमाल करतील इथे शुभम परदेशी हे देखील बघण्यालायक राहील. डावखुऱ्या हाताचे बॅटर, खराब लाईन अँड लेंथ, खराब लाईन अँड लेंथ, लेग स्टिक भरकटल्यात. वाईडचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाताना जी की आपल्याला पाहायला मिळेल, आणि या वाईडच्या रूपात रन संख्या जाऊन पोहोचते 12च्या स्कोरवर. 12 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. डावाचं मात्र हे पहिलं षटक सुरू आहे 12च्या गडीवर. 12 फॉर 1. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, प्ले डाऊन होता होता इथे मात्र बचावले. फुलरचा बॉल टाकला होता, बॅटची कड लागली आणि चेंडू मात्र यष्ट्यांवर आदळता आदळता मात्र आपल्याला तिथे वाचताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. चांगली लाईन अँड लेंथ मात्र शुभमच्या माध्यमातून सध्याच्या घडला, शुभमच्या विरोधात मात्र सध्याच्या घडला हाताळली होती या बॉलवर भरत त्यांनी. एक विकेट मिळाली आहे भरतला. 4 बॉलमध्ये आपण बघतोय 5 धावा खर्च करते. गडी देखील त्यांनी बाद केला. दीपक इनफॉर्म खेळाडू. बघूयात आता शुभम परदेशी, पुढचा बॉल 12 वरती 1. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रेक्षक त्या चेंडूला चेस करतील, आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथे मात्र आपल्याला डीप स्क्वेअरच्या क्षेत्रात 1 धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने 13च्या स्कोरवर जाते. कालच्या विरुद्ध सुरुवात दिसते आज धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनची. काल जर बघितलं तर नावामध्ये नक्कीच धैर्यसिंग आहे. काल धैर्य नव्हतंच त्यांच्या बॅटरला. आज जर बघितलं तर नक्कीच चाचपळत खेळण्याचा थोडासा प्रयत्न आहे. जी एक विकेट पडली आहे ना, तो थोडासा दबाव आहे. बट शुभम राजपूत आणि शुभम परदेशी असे खेळाडू आहेत जे मात्र एकदा का सेट झाले तर मोठे फटके खेळायला देखील जास्त वेळ वाया घालत नाही. तर डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. भरतचा अतिशय जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक गडी देखील त्याने या षटकात बाद केला. 6 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या, आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रन संख्या झाली आहे 2 ओव्हर 13 रन 1 गडी बाद. 2 ओव्हर 13 रन 1 गडी बाद. टीम धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन्स.
चला 13 धावा, 1 गडी बाद आणि गोलंदाजी मार्कवर बदल. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतील. नाव आहे अनुराग. 38चा खेळ ओपन झालेला आहे आता. ओहो, इथे मात्र बैठक, जबरदस्त फटका, घुटना टेक, तमाशा देख, शुभम परदेशी के इरादे थे नेक और ये लगा शानदार सिक्सर. कमालीचा फटका होता. फुलरल्यांचा बॉल टाकला, त्याला मात्र बैठकरित्या इथे खेळून काढलंय आणि षटकार मात्र स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग शुभम परदेशी. मी आधीच बोललो हा असा खेळाडू आहे, संधी मिळाली तर संधीचं 100% सोनं करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्या बॅटमध्ये जर बघितलं तर हा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय आणि षटकार स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या षटकाराच्या मदतीने 19च्या स्कोरवर 19 फॉर दी लॉस ऑफ 1. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, बट कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. सुरुवातीला थोडासा वेळ घेतला खरा, पण आता देखील शुभम म्हणतात की क्रिकेटचा खेळ असाच आहे, काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट पुरेपूर लावावी लागते. या वेळेस मात्र वा, धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगात यायला सुरुवात झाली आहे. 22चा चौकार मात्र इथे पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुलरल्यांचा बॉल हाताळला होता, टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांवरनं मात्र हा चेंडू फरार झाला आणि नक्कीच 22चा चौकार मात्र इथे पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. अकुटप्याचा बॉल होता आणि चौकाराची सांगता स्कोर कार्डवर होती. रन संख्या झाली आहे 23 रन. हो, इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, बट लेग स्टिक देखील तिथे बचावली मी म्हणेल, कारण की फुलरल्यांचा देखील चेंडू टाकण्याचा प्रयत्न गुड लेंथवरनं टप्पा टाकला होता आणि यष्ट्यांना सोडत मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वळला आणि वाईडचा इशारा मात्र इथे अपॅचच्या माध्यमातून आलाय. रन संख्या वाढताना जी आपल्याला पाहायला मिळाली स्कोर कार्डवर. चांगला चेंडू कमी गतीने जर बघितलं तर बीट करण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन मात्र पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून. षटकार खाल्ल्यानंतर जर बघितलं तर चांगली कामगिरी. नक्कीच आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा ज्या की खर्च झाल्या, तशा जर बघायला गेलं तर 22च्या देखील 4 आलाय. तशा 12 धावा, माफ करा 11 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळालाय, बट त्यामध्ये 4 22च्या देखील आहे. रन संख्या 24 वर आहे. त्यावेळेस मात्र बॅटची आतली कड लागते लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, 1 धाव मात्र इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलरल्यांचा बॉल टाकला होता, आडव्या बॅटने मात्र त्याला खेळून काढला. फिल्डर मात्र चेंडूवर आले खरे आणि रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने 25च्या स्कोरवर जाते. 25 फॉर 1. धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन थोडासा का होईना बट चाचपळत खेळण्याचा प्रयत्न करतोय, बट तरी देखील बघा 10ची रणगती मात्र मेंटेन ठेवली आहे दोन्ही खेळाडूंनी. धावा कशा काय होईना ते म्हणतात, धावा येणं इथे गरजेचं आहे. नक्कीच कालच्या इतका वेगवान खेळ तर आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये, बट गोलंदाजी देखील तेवढी चांगली झाली आहे पाटील अमृतुल्यकडनं, यात तीळ मात्र देखील शंका नाही आहे. 2 बॉल यायचे बाकी. यावेळेस मात्र अकुटप्याचा बॉल, हवा का झोंका, बल्लेबाज को मिल गया मौका और ये जड़ दिया शानदार छक्का, सिक्सर. अकुटप्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र पुल करत पुरेपूर संधी मिळाली आणि षटकार मात्र आपल्याला या 5व्या बॉलवर येताना पाहायला मिळतोय शुभम राजपूतच्या बॅटमधनं. कमी गतीने टाकलेला बॉल होता, चांगल्यारीत्या मिडल करत शुभमने मात्र इथे षटकार ठोठावलाय आणि रन संख्येला मात्र ओघ मिळून दिलाय. सिक्सर आलाय. रन संख्या आता जाऊन पोहोचते सरळ 31च्या स्कोरवर. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल आणि शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 31 रन 1 गडी बाद. 3 ओव्हर 31 रन 1 गडी बाद. टीम धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन्स. चला 3 ओव्हर 31 रन 1 गडी बाद आणि पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तुजित. फुलरल्यांचा बॉल, चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. फिल्डर आहेत मागे चेंडूला अडवण्यासाठी आणि तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव जी मात्र इथे मिळताना जी काही आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 धावच्या मदतीने पुढे जाते. 32 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतील. 32 फॉर 1.
तुझी ज्यांना गोलंदाजी मार्ग आमंत्रित करण्यात आलं. वैयक्तिक जर बघितलं तर हे त्यांचं पहिलं आहे आणि सांघिक मात्र हे 4थं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 32 वर 1 स्कोर कार्ड. 32 for 1. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड आणि यस आता मात्र म्हणावं लागेल की घाला कपडा चला चोपडा. षटकार आलाय. रन संख्या जाऊन पोचती 38च्या स्कोरवर. कमालीचा फटका होता. फुलरचा बॉल टाकला आणि आमंत्रण दिलं तिथे शुभमला आणि शुभम म्हणले यस स्वीकार आहे षटकार. आणि षटकाराच्या मदतीने मात्र रन संख्या तिथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम मात्र एका वेगळ्याच फॉर्म मध्ये राहिले या स्पर्धेमध्ये. नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोठावलंय आणि 18 बॉल आज या 8 बॉल मध्ये 18 वर खेळतात आहे. ओहो लागोपाठचा दुसरा फुलटॉस वर फुलटॉल आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल मध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आहे. क्रिकेट खेळ आहे मॅजिकचा आणि इथे मात्र पुरेपूर मॅजिक आपल्याला शुभमच्या बॅटमधनं पाहायला मिळते. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. फुलरचा बॉल हाताळला होता. चांगल्यारीत्या मिडल केला आणि यस चेंडू मात्र हवेला टाटा बाय बाय सी यू वन्स अगेन म्हणत सरळ निघून गेला सैर सपाट्यावर. षटकार आलाय. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग शुभमच्या माध्यमातून. फुलरच्या बॉलला जर बघितलं तर कमालीची दिशा दाखवत टीमची रन संख्या वाढवली. 44 धावा ज्या या षटकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागतात आहे. ओहो इथे पंचांच्या माध्यमातून काय कळवलं जात आहे. हा चेंडू डेड आहे. नक्कीच शुभमने षटकार खेळला होता खरा बट मोये मोये होताना त्यांच्या बरोबर आपल्याला जे की पाहायला मिळालं आणि नक्कीच रन संख्या इथे मात्र वापस सुरू होईल आणि चेंडू मात्र इथे डेड डिक्लेअर करण्यात येईल. रन संख्या 38 एक गडी बाद. चला 38 वर 1. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे नाहीये. क्षेत्ररक्षकच तिकडे तैनात करण्यात आलेला नाही आणि धावा मात्र सध्याच्या घडीला लुटताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतील. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या जाईल 42च्या स्कोरवर. अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड आणि फिल्डरच तिकडे तैनात केले नव्हते आणि बघता बघता आपण बघतोय शुभम राजपूत 22 वर पोहोचले. टीमची रन संख्या मात्र 42 वर. 42 for 1. 42 धावा स्कोर कार्ड वर आहे. बेचाळीस वर 1. यावेळेस बॅटची आतली कड लागतीये. धावस्वरूपी जर बघितला तर यष्टी रक्षकाने चेंडू रोखलाय खरा बट निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चांगलं काम बजावलं गेलं तिथे आणि धावस्वरूपी मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. चला शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि टीमची रन संख्या जर बघितली तर 42 रन. आतापर्यंत या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 11 ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल 42 वर 1 स्कोर. हवाई सफर पाठवण्याचा प्रयत्न केला बट क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं कव्हर स्वीपरच्या क्षेत्रात बट जेवढ्या चांगल्यारीत्या रोखला होता तेवढंच नंतर बॅकअप झालं आणि 2 धावा मात्र इथे मिळताना षटक समाप्तीचा इशारा. तर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 4 ओव्हर 44 रन 1 गडी बाद. 4 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 44 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. टीम धैर्य सिंग कंस्ट्रक्शन. नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली जी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली जी मात्र या चला ड्रिंक्स ब्रेक जो की मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आहेत नक्कीच जी की आपल्याला स्मृतिप्रित्यार्थ देण्यात आली आहे प्रदीप सिंगजी पाटील साहेब यांच्या स्मृतिप्रित्यार्थ या स्पर्धेसाठी आपण बघतोय ड्रिंक्स ट्रॉली सौजन्य देण्यात आलंय
आणि लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक मात्र आपल्याला उरकायचा आहे, टीमला विनंती आहे, आणि त्यानंतर मात्र पुढचा सामना रिझ्यूम करायचा आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रन संख्या झाली आहे 4 ओव्हर 44 रन 1 गडी बाद. 4 ओव्हर्स आर कंप्लीटेड, 44 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. आखूड टप्प्याचा बॉल हाताळला होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न कमी गतीने मात्र भरत यांनी इथे चेंडू टाकला, आणि चेंडू मात्र सरळ बॉडी लाईनचा वेध घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने वळलाय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र या डावाची, या षटकाची, 5व्या षटकाची मात्र सुरुवात करत असताना भरत, जे की गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आहे. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन वासेस पाटील अमृततुल्य. ओहो, अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे तैनात. मागच्या दिशेने जोपर्यंत चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे मात्र यशस्वीरित्या प्राप्त होईल. नक्कीच शुभम जर बघितलं तर आज मैदानाच्या आतमध्ये अतिशय रंगात दिसलेत. 12 बॉलमध्ये 24 धावांची खेळी. आजही कालही जर बघितलं तर अर्धशतक झळकावलं तर फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. बट धाव संख्येला जर बघितलं ना तर 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने वेग दिलेला आहे. तर तिथे मात्र नक्कीच प्रयत्न राहील, कारण की इथून पुढे अजूनही 3 षटकं यायची बाकी. या षटकातील 4 बॉल बाकी, 22 बॉलचा खेळ बाकी आहे. नक्कीच 100+ धाव संख्येला टार्गेट करत असणार इथे धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा, मात्र पंच मयूरजी सोनवणे साहेब यांच्या माध्यमातून इथे त्यांनी जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढेल. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. 46 for 1. उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कड, झेल मात्र इथे होईल, आणि भरत 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 फलंदाजाला पाठवतोय तंबूच्या आसरेला. परत विकेटचं पतन होतंय. ऑफस्ट्रिकच्या दिशेने मात्र बॉल हाताळला होता, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला, बॅटची कड आणि चांगला झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, आणि फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. शुभम एक चांगली सुरुवात देऊन मात्र तंबूच्या आसरेला परततोय. 24 धावा मात्र शुभमच्या माध्यमातून बनवल्या गेल्या, बट विकेटच्या पतनाच्या रूपात मात्र आपण बघतोय तंबूच्या आसरेला परतताना, जो की आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघूयात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल टाकला होता, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला, आणि चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. चांगला झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, आणि फलंदाज मात्र बाद होतात आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, नाव आहे तेजकिरण राजपूत. चांगला चेंडू टॉप स्टप डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर गुड लेंथ वरनं हुसळी घेत मात्र यष्टीरक्षकाच्या हातात गेला, आणि भरतचं खरंच कौतुक राहील बॉस. आज भरतची कामगिरी उल्लेखनीय. 10 बॉलचा स्पेल हाताळलाय, 8 धावा मात्र खर्च केलेल्या भरतने, आणि 2 गडी देखील बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. अतिशय जबरदस्त कामगिरी आहे. बॅटची कड लागते, फिल्डर आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय यस नो, आणि अखेरकार मात्र नो. धाव तिथे काही पळून घेतली नाही दोन्ही बॅटर्सने,
आणि हा देखील चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉटच येताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी आहे टीम पाटील अमृततुल्य. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक विकेटही त्यामध्ये मात्र या गोलंदाजाने मिळवली आहे. चांगली गोलंदाजी केली भरत यांनी. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने हवाई सफर. सिक्सर. तेज किरण राजपूत. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढेल आणि धावत संख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने 52 रन. 52. शेवटच्या बॉलवर आलाय जबरदस्त प्रहार. 6 धावा षटकार. जबरदस्त फटका होता. नक्कीच माहोल त्या फटक्याने इथे मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर बनवला. फुलरल्यांचा बॉल टाकला आणि त्याला जर बघितलं तर दिशा दाखवत सरळ सीमारेषा पार पाठवून दिलं. षटकाराच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 52च्या स्कोरवर. कमालीची टायमिंग, कमालीची प्लेसमेंट आणि पुरेपूर जर बघितलं तर पंच तिथे दोन्ही हात हवेत इशारा करत मात्र कळवलं की हा षटकार आहे. रन संख्या षटकाराच्या मदतीने झाली आहे 52. 52 वर 2. आउटसाइड द ऑफ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता बट पंचांनी मात्र इथे कळवलंय की हा चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा मात्र मयूरजी सोनवणे सर यांच्या माध्यमातून येतोय. या मॅचचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच मयूरजी सोनवणे आणि त्याचबरोबर MC ऍप्लिकेटेड पंच म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे असे जर गोलंदाजीचे कर्दन काळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अविनाशजी बंगाळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करतात आहे. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू वाईड आणि यावेळेस जर बघितलं तर बीट केलाय. शुभम आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. रन बॉल 10 बॉल मध्ये 10 वर नॉट आउट आहे तो. 53 वर 2 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे. रन संख्या मात्र 53 वर 2 आहे. धावाचं हे 6वं षटक. यावेळेस मात्र मिस टाइम शॉट आहे आणि झेल मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शुभम तर बाद होईलच बट योगेशच्या चेहऱ्यावरचे देखील एक्सप्रेशन खूप काही सांगून गेले. फलंदाज मात्र बाद राहणार आहे. विकेटचं होईल पतन आणि लोकेश यांना मात्र इथे विकेट मिळाली आहे. 53च्या स्कोरवर 3रा धक्का. स्ट्रगल करतच होते आज शुभम. टायमिंग जर बघितले तर एवढी काही खास जुळत नव्हती त्यांची. या फटक्यातही आपण बघू शकतो टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने बॉल वळला. स्टिकर वरती बॉल लागला आणि तेवढाच चांगला झेल मात्र गोलंदाज लोकेशच्या माध्यमातून. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद आहे आणि हे 53च्या स्कोरवर 3 गडी बाद होताना. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फिल्डर आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र इथे मिळेल आणि रन संख्या मात्र 1 धावाच्या मदतीने पुढच्या दिशेने जाईल. 54 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढू लागतील. काय गोलंदाजी केली आहे लोकेशने देखील. प्रभाव आज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः सोडला या खेळाडूने. पाटील अमृततुल्य संघाकडनं आपण बघू शकतो. नक्कीच 3 बॉल त्यांच्या माध्यमातून या षटकात हाताळले गेलेत. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील बाद केली आहे. कम खर्चा फुल चर्चा नाव आहे लोकेश. चला स्ट्रायकर एंडला तेज किरण. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह केलाय आणि फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफच्या क्षेत्रात ऑफ ड्राईव्हचा फटका. फिल्डर मात्र तिकडे तैनात होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढच्या दिशेने जातोय. बट काही म्हणा काल ज्या रीत्या बॅटिंग झाली होती धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनची आज मात्र फलंदाजांना नक्कीच बांधून ठेवलेलं आहे. नवीन फलंदाज आडव्या बॅटने फ्लॅट आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकाराचा
रन संख्या जाऊन पोहोचते आता 61च्या स्कोरवर. अखुटप्प्याचा बॉल टाकला आणि षटकार मात्र त्यांनी पाहायला मिळाला. फ्लॅट होता आणि फ्लॅट षटकार. रन संख्या वाढली आहे 6. चला षटकार इथे मात्र गोपाल यांच्या बॅटमधून त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. टीमची रन संख्या झाली 61 रन 3 गडी बाद. गरज होती त्या षटकाराची आणि तोच मात्र आला. लेट आलाय पण थेट आलाय. याही वेळेस जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट फिल्डर आहेत मात्र चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल 1 धाव मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळेल आणि या 1 धावेच्या मदतीने षटक मात्र इथे समाप्त होईल. तर 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 6 ओव्हर 62 रन. 6 ओव्हर 62 रन 3 गडी बाद. धैर्यसिंग कंस्ट्रक्शन 62 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 6. चला इथे मात्र नो बॉल मात्र पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आलाय. तर नो बॉल येईल आणि त्याचबरोबर नाही जर बघितलं तर स्ट्राईक देखील आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल. नक्कीच तेज किरण राजपूत यांच्याकडे संधी आहे आता हात खोलण्याची आणि टीमची रन संख्या जर बघितली तर 64 वर 3. डावाचं मात्र 7वं षटक. फ्री हिट लायसन्स टू किल. यावेळेस मात्र फुल टॉस फटका हवेत आहे. फ्री हिट आहे तत्पूर्वी आणि चेंडूने मैदानाला क्लिअर देखील केलंय. षटकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ना होतं लेंथ वरती कंट्रोल ना होतं लाईन वरती नियंत्रण. हे तर होतं फक्त आणि फक्त तेज किरण यांना मात्र आमंत्रण आणि आमंत्रणाला स्वीकार करत इथे मात्र चोपड्याच्या सुपरस्टारने चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार आलाय. रन संख्या 70 रन 3 गडी बाद. यावेळेस मात्र क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू मात्र इथे देताना जो की आपल्याला पाहायला मिळालाय. बघता बघता 70 पर्यंत मजल मारली आहे टीम धैर्यसिंग कंस्ट्रक्शन संघाने. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात आहे सध्याच्या घडीला. 70 फॉर दी लॉस ऑफ 3. 70 वरती 3 स्कोर कार्ड. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकुटप्प्याचा बॉल पुल पॉवरफुल सक्सेसफुल. जबरदस्त बॅटिंग. टायमिंग प्रॉपर होती. ताकदही होती त्या पटक्यामध्ये आणि चांगल्यारीत्या मिडल करत मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार. इथे मात्र तेज किरणच्या बॅटमधनं येतोय हा खणखणीत षटकार. 6. जबरदस्त प्रहार होता. काय बॅटिंग करतात आहे तेज किरण आज. साज बाज और ताज सगळं काही एक सोबतच पाहायला मिळतंय आणि पुरेपूर जर बघितलं तर रिप्ले मध्ये आपण बघू शकता तेज किरणचा हा फटका 440चा झटका आणि रन संख्या मात्र वाढतीये. चोपड्याच्या सुपरस्टारच्या एवढी मोठी का चर्चा असते ते मात्र इथे दाखवत असताना नक्कीच 76 वर टीमची रन संख्या. तेज किरण जर बघितलं तर 7 बॉल मध्ये 19 वर. कालही मला असं वाटतं तेज किरणने अशाच प्रकारची इनिंग खेळली होती. आक्रमक राहिले होते आणि आजही जर बघितलं तर आक्रमण त्यांच्या माध्यमातून जी की चढवली गेली आहे. शहात्तर रन 3 गडी बाद. फुलटॉस आणि फटका उंची जरा जास्त गाठतोय. लांबी पुरेपूर मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि याही वेळेस षटकाराचा इशारा.
काय बॅटिंग करतात आहे सध्याच्या घडीला तेज किरण राजपूत. जबरदस्त प्रहार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तिसरा षटकार या षटकातील त्यांनी केलाय. टकाटक फटाफट अशा प्रकारचे फटके मात्र त्यांच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळालेत. फुलाल्यांचा बॉल टाकला होता. तिसरा षटकार जो मात्र या षटकातला खेळलेला आहे आणि कमालीची बॅटिंग. जेवढं कौतुक करावं मात्र तेज किरण राजपूत यांचं मात्र कमी राहील. खरा सोना 24 तोला और बल्लेबाज है तेज किरण राजपूत. हरपन मौला. टीमची रन संख्या झाली आहे 82 रन. 82 फॉर 3. शेवटचे 2 बॉल. याही वेळेस बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने भावा कशाला पळतोय दूर. अरे भावा कशाला पळतोय दूर. तेज किरण राजपूतच्या पाठमधनं निघलाय सध्याच्या घडीला दूर. अजून एक षटकार मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. फुलाल्यांचा बॉल होता आणि काय नजाकत. जबरदस्त टायमिंग. चौथा षटकार तेज किरणच्या पाठमधनं या षटकातील. काय बॅटिंग केली. अक्षरशः जर बघितलं तर गोलंदाजांच्या मागे पडलेत. 3 षटकार लागोपारचे आतापर्यंत खेळलेत त्यांनी आणि कौतुक करावं लागेल त्यांच्या फटकेबाजीचं. 88 वर 3 स्कोर कार्ड. चर्चा फक्त एकच. रत्नागिरी टू चिपळूण. आज मात्र तेज किरण राजपूत मैदानाच्या आतमध्ये मारतात आहे उचलून. शेवटचा बॉल या षटकात दिलायचं बाकी. रन संख्या झाली 88 रन. लास्ट बॉल टू गो. 9 बॉल मध्ये 31 धावा आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल यायचा बाकी या षटकातील. शेवटचा बॉल या षटकातील आणि या षटकातील 5वा षटकार. काय बॅटिंग केली आहे जबरदस्त तेज किरण राजपूतच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला तब्बल जे की पाहायला मिळालेत. कमालीचा खेळ आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे या खेळाडूचं. जबरदस्त बैटिंग. नजर हटी दुर्घटना घटी. बादशाहों को सिखाया है कलंदर होना. बादशाहों को सिखाया है कलंदर होना. क्या आप आसान समझते हैं तेज किरण राजपूत होना? नहीं. जबरदस्त अशा प्रकारचे फटके खेळणे हे काही एवढं देखील सहजासहजी सोपं नाहीये. ग्राउंड्समन आपल्याला विनंती आहे आपण चेंडू मात्र ते घेऊन यायचे. चला रन संख्या झाली 94 रन. 7 ओव्हर 94 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि शेवटचे 6 बॉल मात्र डावातले यायचे बाकी. 10 बॉल मध्ये 37 वर नॉट आउट आहे तेज किरण. अर्धशतक बनवण्याची देखील संधी आहे त्यांच्याकडे पण त्यांचा नजर सध्याच्या घडला असेल टीमची रन संख्या वाढावी. यावेळेस मात्र फुलाल्यांचा बॉल टाकला होता. इथे काय घडतंय परतावं लागेल गोपाल यांना. बाद होतात आहे आणि धक्का क्रमांक 4 मात्र इथे लागताना 94च्या स्कोरवर. नक्कीच गोपाल भाऊ बहुरे देखील चांगली बॅटिंग करून घेऊ शकतात बट ऑप्शन आहे त्यांच्या रूपात. बट सध्याच्या घडला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. विकेटचं पतन झालंय. आउटसाइड द ऑफ चेंडू हाताळला होता. ओहो याही वेळेस पहिल्याच बॉलवर हिट करण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना जो की पाहायला मिळाला. तर एका धावेनीची मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे आणि तेज किरण राजपूत यांच्याकडे स्ट्राईक येते. 95 धावा संख्येवर टीमची रन संख्या. वैयक्तिक तेज किरण 10 बॉल मध्ये 37 वर खेळतात आहे. काय फटके पाहायला मिळालेत आज. अक्षरशः जर बघितलं तर क्लास जो की तेज किरण राजपूतचा पाहायला मिळाला आपल्याला. बॅटचा फेस ओपन करून मात्र दीपक फटके त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जे सजवलेत. कमालीचा खेळ तेज किरण राजपूत यांच्या माध्यमातून. 95 वर 4 स्कोर कार्ड. पुढचा बॉल. 10 बॉल मध्ये 37 आलेत आतापर्यंत तेज किरणच्या बॅटमधून. याही वेळेस अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतलेली नाहीये. नक्कीच स्वतःवर तेवढा विश्वास दाखवलाय आणि रन संख्या जर बघितली तर इथे डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाताना 3 बॉल अजूनही बाकी आहे. प्रयत्न राहील इथे तेज किरण यांचा. तिन्ही बॉल मात्र हिट करण्याचा. रन संख्या मात्र डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाईल. फुल टॉस वर फुल टोल. क्रिकेट खेळ नाही आहे लॉजिकचा, हा आहे खेळ मॅजिकचा
आणि मॅजिक मात्र पाहायला मिळाली आहे. 100 धावा इथे मात्र पूर्ण होतात आहे टीम धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन संघाच्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना इथे तेज किरण राजपूत वैयक्तिक पोहोचते आता 43च्या स्कोरवर. अर्धषटकासाठी आता मात्र 7 धावा त्यांना पाहिजेत. आणि काय बॅटिंग केली, काय बॅटिंग केली, अक्षरशः तुटून पडलाय हा खेळाडू आज प्रत्येक गोलंदाजांच्या मागे. 12 बॉलमध्ये 12 वाजवायचं काम केलंय आणि 43 धावा मात्र आतापर्यंत तेज किरणच्या माध्यमातून येताना. रनसंख्या 101 रन, 4 गडी बाद. 1-1 फॉर द लॉस ऑफ 4. 101 वर 4, 101 फॉर द लॉस ऑफ 4. एकशे एक. हो, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर. CLASS क्लास चा ठप्पा. आणि आता मात्र 49 वर पोहोचले तेज किरण. शेवटचा बॉल यायचा बाकी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आहे. काय फटका होता, नक्कीच अतिशय सोप्यारित्या एफर्टलेस फटका मात्र तेज किरणच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळाला आणि षटकार आलेला आहे. 49 वर आता मात्र नॉट आउट आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे या डावातील. लास्ट बॉल टू गो आणि एकच धाव मात्र त्यांना अर्धशतकासाठी पाहिजे. काय बॅटिंग केलेली आज. काम ऐसा करो की आपका नाम हो जाए या फिर नाम ऐसा करो की आपका काम हो जाए. आणि तेज किरणने मात्र आज दोन्ही कामं अतिशय आपल्या बॅटिंगने स्वतःचं नाव देखील तेवढंच जबरदस्तरित्या गाजवलंय. पूल करण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या बॉलवर षटकारच ठोठावला आणि अर्धशतक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलंय. 50 ऑफ फॉर तेज किरण राजपूत. बॅट दाखवायची आहे आणि नक्कीच आपण जर बघितलं तर इथे शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे. तेज किरण राजपूत नक्कीच कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे या खेळाडूचं. जबरदस्त बॅटिंग. नाशिकची फेमस आहे मिसळ आणि मुंबईची फेमस आहे भेळ. आता मात्र सांगतात तेज किरण की RCL मध्ये आली आहे बॉस आपली वेळ. अर्धशतक झळकावलंय आणि 8 षटकांच्या समाप्तीवर रनसंख्या झाली 113. 4 गडी बाद. टार्गेट मात्र राहिले 114चं. 114 धावा मात्र इथून पुढे विजयासाठी बनवायच्यात. आणि जबरदस्त बॅटिंग इथे मात्र तेज किरण राजपूतच्या माध्यमातून. गोपाल भाऊ बहुरे, नक्कीच मी यांना म्हणेल की महाराणामध्ये हलक्या बॉलवर जर मॅच असली तर एका खेळाडूची जागा आता तुम्ही बनवूनच ठेवा. आणि चांगला खेळ मात्र तेज किरणच्या माध्यमातून होत असताना आज त्यांनी अर्धशतक इथे झळकावलेलं आहे. 8 ओव्हरमध्ये 113 बनवलेत. 114चं टार्गेट. स्कोर कार्डवर नक्कीच आपण एकदा नजर टाकूयात. ज्यारीत्या खेळ मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी खडतर केली बट तेज किरणनी डेथ ओव्हर्स मध्ये जर बघितलं तर अक्षरशः गोलंदाजांवर कहर ढायला आणि जहर बनताना पाहायला मिळाले. नक्कीच दीपक यांच्या बातमधनं रन बॉल 5 बॉलमध्ये 5, 1 चौकार आला. शुभमने मात्र चांगली खेळी केली. 3 षटकार 1 चौकार. 13 बॉलमध्ये 24. दुसरीकडे शुभम परदेशी 11 बॉलमध्ये 10 बनवलेत. तेज किरण राजपूत 14 बॉल 55 रन. एकही चौकार नाही. 9 षटकार. बघा 55 बनवले त्याच्यातले 54 फक्त 6 मध्येच बनवले. तर एकच सिंगल मात्र तेज किरण यांनी घेतला. गोपाल भाऊ बहुरे नक्कीच एक षटकार खेळला आणि तंबूच्या आश्रयाला परतले. आणि दीपक यांच्या बॅटमधनं रन बॉल धावा आल्या. तर अशा रीत्या 113 बनवले आणि टार्गेट मात्र आपल्याला 114चं पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच गोलंदाजीच्या क्रमावर जर नजर टाकली तर 4 गोलंदाजांचा वापर केला. लोकेश चौधरी प्रभावित केलं. 2 ओव्हर 17 रन 1 गडी बाद. भरत राजपूत 2 ओव्हर 14 रन 2 गडी बाद केले. बट शेवटचे जे 2 गोलंदाज होते अनुराग आणि तुजित यांच्यावर जर बघितलं तर अक्षरशः भारी पडले तेज किरण. तर चांगला खेळ राहिलाय. आता मात्र 8 ओव्हरमध्ये 113 बनवलेत. 114चं टार्गेट टीम पाटील अमृततुल्य या संघासाठी.
पहिल्याच बॉलवर विकेट. यस, हाय फाय मात्र इथे दिनेशांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर थाप मारत विकेट मिळवली आहे आणि सेलिब्रेशन त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. तेज किरण राजपूत आज झेल त्यांनी घेतला आणि मला नाही वाटत तेज किरण राजपूत आज काही चुकीचं करतील मैदानाच्या आत. आणि मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला चांगला झेल. विकेटचं होतंय पतन, फलंदाज मात्र बाद राहणार आहे. ओहो लोकेश, पहिल्याच बॉलवर हवाई सफर, पायावरती टाकण्याचा प्रयत्न आणि क्रिकेटचा मूळ फॉर्म्युला आहे पैर पर गेंद तो हवाई सर पर गेंद. षटकार. नक्कीच लेग स्टिकच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र सरळ सैर सपाट्यावर निघून गेला. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. षटकाराचा इशारा. रन संख्या मात्र 6च्या मदतीने पुढे. 6 धावा या षटकाराच्या मदतीने लागलाय. 6 फॉर दी लॉस ऑफ 1 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. फुल टॉस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल, ओहो व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतो इथे आणि कौतुक करावं लागेल तिथे फिल्डरचं, ज्या रीत्या झेल त्यांनी टिपलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याला मात्र आडव्या बॅटने खेळून काढलं खरं आणि चांगला झेल मात्र तिथे पावताना जो की आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. विकेटचं झालेलं आहे पतन, फलंदाज राहील बाद आणि 6च्या स्कोरवर अजून एक धक्का पाटील अमृततुल्य संघाला. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज आले आणि येता येता त्यांच्या देखील बॅट बद्दल षटकार आलाय. वा काय चित्र आहे. विकेट षटकार विकेट. आता पुढच्या बॉलवर काय होतंय, कारण की एक तुमारी तो एक हवारी पुरेपूर असं चित्र या षटकात आपल्याला पाहायला मिळालंय. 12 धावा सध्याच्या घडल्या स्कोर कार्डवर आहे. 2 गडी बाद. पुढे टाकलेला बॉल होता आणि लॉफ्ट केला त्या फटक्याला फक्त आणि षटकार मात्र वसूल करत असताना रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 12च्या स्कोरवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न टोलावलाय समोरच्या दिशेने. फिल्डर मात्र आहेत तिकडे चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन झाली आणि या सिंगलच्या मदतीने रन संख्या झाली 13 रन. शेवटचा बॉल या षटकात यायचा बाकी. नक्कीच स्वप्नील आता पुढच्या बॉलसाठी आपल्याला स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतील. अजूनही जर बघितलं तर फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑलमोस्ट 43 बॉलमध्ये 101 धावांची गरज आहे. 43 बॉल्स 101 टू विन. समोरच्या दिशेने कडक शेवटच्या बॉलवर देखील प्रहार आणि पंच मात्र आपल्या स्टाईल मध्ये कळवतात आहे. हाय 4 धावेचा चौकार. फुलल्यांचा बॉल टाकला होता आणि जबरदस्त प्रहार खीच के मारा
आणि समोरच्या दिशेने साइड स्क्रीनला चौकार वसूल केला आणि षटक समाप्तीचा इशारा मात्र पंचाच्या माध्यमातून आणलाय. षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 17 रन. पहिल्या षटकाच्या अखेरीस 42 बॉल जिंकण्यासाठी 97 धावांची गरज आहे. 42 बॉल्स 97 टू विन. चला 1 ओव्हर 17 रन 2 गडी बाद आणि पुढील षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बदल. आणि नक्कीच आपण बघतोय पहिला चेंडू इथे वाईड जो की पंचाच्या माध्यमातून खेळवण्यात आला. दीपक यांना मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय आणि वाईडच्या स्वरूपात मात्र दीपक आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतात आहे. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढच्या दिशेने चालतोय. अवक्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका उडवलाय. वाह काय फटका यार, कमालीचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सरळ मात्र इथे चेंडूला फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार आणि केपी यांच्या बॅटमधनं हा येतोय दुसरा षटकार. मॅच संपलेली नाहीये हेच सांगत असताना मात्र इथे फटके खेळले जातात आहे. आम्ही शेवटपर्यंत किल्ला लढवणार हेच सांगतोय टीम पाटुल अमृततुल्यचा संघ. आणि आतापर्यंतच्या धावा जर बघितल्या ना तर फक्त षटकारांमध्येच डील केलं या टीमने. 24च्या स्कोरमध्ये आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या माध्यमातून येताना जे की आपल्याला पाहायला मिळालेत. 24 वर 2 सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे 24 for 2. 41 बॉल जिंकण्यासाठी 90 ची गरज. 41 बॉल्स 90 टू विन. स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र वेगात हाताळला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच धावस्वरूपी निर्धाव चेंडू आलाय खरा बट वेग होता या चेंडूमध्ये. टप्पा पडला तर सरळ वेगात यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. 24च्या स्कोरवर 2 गडी बाद आहे. 24 फॉर द लॉस ऑफ 2. अकुटप्प्याचा बॉल. याही वेळेस जर बघितलं तर मागच्या दिशेने 38च्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर वापर केला जातोय. खेळाडू बनून राहतात आहे दर्शक आणि दर्शक होतात आहे दिवाने. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्री. षटकार पाठोपाठ चौकार. अकुटप्प्याचा बॉल टाकला होता. कदम ताल करत समोरच्या दिशेने आले आणि अतिशय सुंदररित्या मिडल केलं बॉलला आणि बॅक टू बॅक फटके मात्र पाहायला मिळतात आहे. टीमची रनसंख्या 28 वर जाऊन पोहोचतीये. मॅच मात्र रंगतदार परिस्थिती देते. 39 बॉल मध्ये 86 ची गरज आहे. 39 बॉल्स 86 टू विन. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. पुढील षटक घेऊन नवीन गोलंदाज माफ करा पुढील धावाचं मात्र हे दुसरं षटक सुरू आहे आणि निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून. 28 वर 2 आहे. शॉर्ट चेंडू हाताळला. थोडंसं जर बघितलं तर गतीमध्ये परिवर्तन केलंय, लाईनमध्ये परिवर्तन केलंय आणि तो चौकार आल्यानंतर आपण बघतोय 2 डॉट बॉल देखील आपल्याला इथे येताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल आहे या षटकातील लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. टीमची रनसंख्या 28. आहा क्या बात है यार, जबरदस्त. नक्कीच पहिले षटकार चौकार आला बट शेवटच्या 3 बॉलने अक्षरशः मन जिंकून घेतले अशा प्रकारची गोलंदाजी केली आणि 2 षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रनसंख्या झाली आहे 28 रन 2 गडी बाद. 2 ओव्हर 28 रन 2 गडी बाद. उर्वरित 36 बॉल जिंकण्यासाठी आपण बघतोय 86 ची गरज आहे. 36 बॉल 86 धावांची गरज.
तेज किरण राजपूत आज नाही वाटत मला काही चुकीचं करतील. झेलही घेतलाय आणि ते जर बघितलं तर कशाच्या रिगार्ड मध्ये सर? मयूर सर वेस्ट साईडच्या रिगार्ड मध्ये का? ओके, गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये मात्र इथे रेफरल जो आहे तो ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये मात्र घेण्यात आलेला आहे. तर इथे मात्र शहानिशा केली जाईल आणि जो काय निर्णय राहील तो मात्र इथे आमचे तिसरे पंच स्पष्ट करतील. नोप बॉलचा निर्णय मात्र इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. तर नोपची एक धाव देखील आपल्याला स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर बदलावा लागेल. तर 2 ओव्हरच्या समाप्तीवर रनसंख्या झाली 28 रन, 2 गडी बाद. उर्वरित 36 बॉलमध्ये 86 धावांचं समीकरण आणि शुभम आता मात्र पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना. चला चला मॅच ऑन करा प्लीज, विनंती आहे. मॅच जास्त वेळ थांबू नका. फुलरचा बॉल, हो पहिल्याच बॉलवर मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूवर पोहोचलाय, चेंडूला जोपर्यंत अडवण्यात यश मिळेल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा ज्या की यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या. या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या जाऊन पोहोचते 31च्या स्कोरवर. फ्री हिटचा बॉल होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला शुभम परदेशी यांच्या विरोधात आणि 2 धावा मात्र आपण बघितल्या मैदानाच्या आतमध्ये ज्या की पळून काढलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या जाऊन पोहोचते 31च्या स्कोरवर. 31 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 31 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक मात्र हे डावाचं सुरू आहे. 3rd ओव्हर ऑन दी ट्रॉट. विनंती राहील मॅच लवकर लवकर चालवा प्लीज. मॅच जास्त वेळ थांबू नका कारण की ऑलरेडी तिसरं षटक सुरू आहे. वेळ फार झालाय. आवाक्याच्या जर बघितलं तर बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा. इथे मात्र पंच मयूरजी सोनवणे यांच्या माध्यमातून येतोय. रनसंख्या मात्र 1 धावाच्या मदतीने वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी रनसंख्या 1 धावाच्या मदतीने झाली आहे 32 रन. 32 फॉर दी लॉस ऑफ 2. 32 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे या डावाचं. 35 बॉल मध्ये 82ची गरज. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड उडवलाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतात आहे तोपर्यंत मात्र तिथे 1 धाव. वेळेस मात्र भिरकावलंय बॉलला. केपीएनच्या पाठमधून अजून एक प्रहार. कडक 6 धावा, षटकार. मॅच संपली नाहीये हे सांगत असताना मात्र केपी मैदानाच्या आतमध्ये 1 पेक्षा 1 तिखट मारे करतात आहे. आडव्या बॅटने मात्र हा फटका खेळला होता आणि बघू शकता आपण लांबच लांबवरचा फटका आणि चेंडू सरळ सैर सपाट्यावर टाटा बाय बाय करत 6 साठी गेलाय. 39 बॉल माफ करा 39 वर 2 स्कोर कार्ड. 33 बॉल 75 ची गरज आहे. मॅच मात्र अतिशय रंगतदार परिस्थिती देते. पाटील अमृततुल्यचा संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही. त्यांचाही प्रयत्न चांगला खेळ करण्याचा. याही वेळेस वा हाईट जरा जास्त गाठली आहे बट फिल्डर जोपर्यंत चेंडूवर पोहोचले खरे तोपर्यंत आपण बघतोय धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या जातात आहे. 1 धावेच्या मदतीने रनसंख्या पुढच्या दिशेने जाईल. नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता बॉल, उडवण्याचा त्याला प्रयत्न केला, जागेवरच उसळी घेतली चेंडूने आणि रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने गेली. 40 धावा मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढू लागल्यात. 40 for 2. 32 बॉल मध्ये 74चं आव्हान अजून आहे. सामना जर बघितला तर अतिशय कट टू कट सुरू आहे. काय होईल आणि काय नाही ही तरी येणारी वेळच सांगेल. स्विंग अँड मिस बट धाव इथे चोरली जाईल. धावा कसे येवो धावा येणं गरजेचं आहे हेच मात्र म्हणतात आहे टीम पाटील अमृततुल्यचे खेळाडू. आणि अपील लाऊड अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे.
विकेटचा होईल पतन. फलंदाज मात्र बाद राहील. 1+ विकेटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतात आहे आणि धावबाच्या स्वरूपात तिसरा धक्का 41च्या स्कोरवर परतावं लागेल बॅटरला. वर 3 स्कोर कार्ड आणि शेवटचा बॉल या षटकातील इथं बाकी लास्ट बॉल टू गो. 41 फॉर द लॉस ऑफ 3. 31 बॉल मध्ये 73 ची गरज. 31 बॉल 73 टू विन. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. काय बॉल होता, जबरदस्त. कमी गतीने बॉल हाताळला, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. तर 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 41 रन 3 गडी बाद. 3 ओव्हर 41 रन 3 गडी बाद. 30 बॉल 73 ची गरज आहे. 30 बॉल 73 धावांची गरज. चला इथे मात्र इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलाय आणि गोलंदाजी मार्कवर दिनेश आता मात्र आपलं पुढचं षटक घेऊन सज्ज झालेले आहेत. नक्कीच 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 73 धावांची गरज असताना दिनेश यांना इथे आमंत्रित करण्यात आलंय. चौथं षटक इथे मात्र प्रगतीपथावर राहील. जरा मॅच ऑन करा, वेळ जास्त वाया घालू नका. 38 चा खेळ आता ओपन झालाय. 38 बाहेर जे की 5 फिल्डर तैनात आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न धावस्वरूपी जर बघितला तर निर्धाव चेंडू इथे मात्र नक्कीच हाताळला जाईल आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र या षटकाची सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये होईल. निर्धाव चेंडू हाताळला गेला पहिलाच दिनेश यांच्या माध्यमातून. फुलल यांचा बॉल टाकला होता, हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय. उडवण्याचा प्रयत्न याही वेळेस अलॉंग दी कार्पेट फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. फुलल यांचा बॉल आणि फॉलो थ्रू मध्ये इतक्या जबरदस्त अटेम्प्ट मध्ये मात्र त्यांनी अडवला, त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक आहे. 41 वर 3 स्कोर कार्ड. केपी 12 बॉल मध्ये 24 वर नॉट आउट. काय सूर मारलाय, जबरदस्त. खुलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, आडव्या बॅटने फटका खेळून काढला आणि केपी देखील म्हणतात आहे की मी मैदान सोडायला काही तयार नाहीये, मी शेवटपर्यंत किल्ला लढवणार आहे. आणि या षटकाराच्या मदतीने रनसंख्या जाऊन पोहोचते 47च्या स्कोरवर. एफर्टलेस फटका होता, ताकद नजाकत आणि कॅमेरा वर्क जर बघितला तर डोळ्याचं पार न फेडणार, डोळ्याला एवढ्या गरमीमध्ये थंडक देणारं कॅमेरा वर्क मात्र मयूर थोरातच्या माध्यमातून जबरदस्त रित्या मात्र कामगिरी करते टीम लाईव्ह विजन या स्पर्धेमध्ये. 47 धावा स्कोर कार्डवर आहे. यावेळेस लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक सिक्सेस. 50 धावा टीम पाटील अमृतुल्यच्या पूर्ण होतात आहे. 53 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतात आहे आणि काय बॅटिंग करतात अक्षरशः तुटून पडलेत मैदानाच्या आतमध्ये केपी. 14 बॉल मध्ये बघता बघता 36 वर पोहोचलेत. सहजासहजी मॅच सोडणार नाही हे स्टेटमेंट जारी केलंय आणि हे 2 षटकार ठोठावत मात्र आपल्या संघाला
वापस या मॅच मध्ये आणलंय. कमालीची टायमिंग, कमालीची प्लेसमेंट आणि काय फटकेबाजी सुरू आहे सध्याच्याकडला. पाटील अमृतुल्य म्हणावं लागेल पाटलांचा बैलगाडा, त्याने मात्र केलाय मानराज पार्क वर राडा. 26 बॉल मध्ये 61 ची गरज आहे. 26 बॉल 61 टू विन. जबरदस्त जबरदस्त सामना. 2 बॉल डॉट टाकले, त्याच्यानंतर मात्र 2 बॉल डॉट आले, 2 बॉल षटकार आले आणि आता मात्र या षटकातील 2 बॉल अजूनही यायचे बाकी. 26 मध्ये 61चं समीकरण आहे. शेवटचे 2 बॉल राहतील या षटकातील. यावेळेस लॉंग दी कार्पेट खेळलाय. नक्कीच खुल्या टप्प्याचा बॉल टाकला होता आणि एक धाव मात्र तिथे मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 54 धावा या सिंगलच्या मदतीने लागतील. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. बघा, जेव्हा तुम्ही समीकरण बघताना 25 बॉल मध्ये 60 रन, टेनिस बॉल क्रिकेटचा आजकालचा आधुनिक खेळ बघता, हे टार्गेट एवढं काही अवघड वाटत नाही. पण त्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या रीत्या फलंदाजी करते टीम. हा शेवटच्या बॉलवर देखील उंची, लांबी, दुरी आणि पंचांकडनं विकेटची मंजुरी. फलंदाज बाद राहील आणि भरत आता मात्र परततील पवेलियनच्या दिशेने. परत विकेटचं होत आहे पतन. 54च्या स्कोरवर चौथा गडी. 4 ओव्हरचा खेळही पूर्ण होतोय. 4 ओव्हर 54 रन, 4 गडी बाद. शेवटचे 24 बॉल जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. 24 बॉल्स 60 टू विन. हॅलो हॅलो. आठ धावांची गरज आहे. पुढचा षटक घेऊन गोपाल भाऊ बहुरे गोलंदाजी मार्कवर दाखल होतात आहे. 54 वर 4 आहे स्कोर कार्ड. 54 फॉर 4. 4 ओव्हरच्या अखेरीस. हा काय चेंडू टाकला, जबरदस्त यार. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला देखील आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे गोपाल भाऊ या षटकाची सुरुवात करतात. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पहिला. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे डीप कव्हरच्या क्षेत्रात. शुभम चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र इथे मैदानाच्या आत मॅजिक पळून काढली आहे. मोहित जे मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. केपी याज यांनी मात्र फार प्रभावित केलंय. 17 बॉल मध्ये 38 धावांची खेळी. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात.
डॉट बॉल जो की त्यांनी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर डॉट, तदनंतर एक सिंगल, तदनंतर जर बघितलं तर डॉट. चांगली गोलंदाजी. 55 वर 4 स्कोर कार्ड. 55 फॉर 4. 21 बॉल. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू निर्धाव. वाह, काय लाजवाब गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये आपण बघतोय जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये जर बघितलं ना तर फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत या षटकात खर्च झालेली आहे. आणि हे कौतुक करावं लागेल तिथे गोलंदाज गोपाल भाऊ यांचं, जी कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहते. संधी होती तिथे झेल घेण्याची, बट एक धाव मात्र खर्च करताना पाहायला मिळाले. बट जबरदस्त कामगिरी. 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू शेवटच्या बॉलला मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. आणि चौकार मात्र लास्ट बॉलला जो की आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला. नक्कीच ऑफस्टिकला शफल झाले. आखूड टप्प्याच्या बॉलला कनेक्शन काही एवढं प्रॉपर झालं नाही, बट ताकद होती त्या फटक्यात. त्या कारणास्तव जर बघितलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. तर 5 ओव्हरचा खेळ पूर्ण. 5 ओव्हर 60 रन 4 गडी बाद. 18 बॉल 54 धावांची गरज आहे. 18 बॉल 54 रनची गरज. आणि शुभम यांचं स्वागत इथे मात्र मोहित यांनी षटकाराने केलंय. मनमोहन टाकणारा मात्र मोहितच्या बॅटमधनं फटका. आणि शुभमला देखील ते म्हणले की वेलकम टू क्रीज. आणि दीपक मात्र इथे आले आणि पहिल्याच बॉलवर दीपकच्या विरोधात षटकार. रन संख्या 66 रन. लिफ्ट करू दिला बॉल. लिफ्ट केला. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. वाईडचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमात येईल आणि रन संख्या आपण बघतो या वाईडच्या रूपात पुढच्या दिशेने जाईल. 67 धावा या वाईडच्या रूपात. 67 फॉर 4. फुललेचा बॉल अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न मनगटाच्या बलावर टोलवलाय. शुभम आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि रन संख्या मात्र इथे 2 धावेच्या मदतीने आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या मदतीने रन संख्या झाली आहे 69 रन 4 गडी बाद. 16 बॉल मध्ये 45 धावांचं समीकरण आहे. पुढचे 4 बॉल फार महत्वाचे आहे. पुढच्या 4 बॉल मध्ये जर 2 ते 3 फटके आले तर मॅच मात्र नक्कीच ऑन राहील टीम पाटील अमृततुल्यसाठी. केपी आज केपी नावाची चर्चा आहे. काय बॅटिंग केली आज. 18 बॉल मध्ये 42 वर नॉट आउट आहेत. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे चेंडूला चेस करतात आहे आणि जोपर्यंत चेंडू रोखला जाईल तोपर्यंत इथे मात्र आपण बघू शकतो की 2 धावा इथे देखील पळून पूर्ण काढल्या जातील. मोहित देखील तेवढा चांगला साथ देत आहे. रनिंग बिटवीन द विकेट जर बघितलं ना तर खास रहस्य राहिलंय. बट ज्या रीत्या कन्सिस्टंटली इंटरव्ह्यूवर संधी मिळताच केपी यांच्या बॅटमधनं फटके आलेत. त्यांनी मात्र मॅच मध्ये बनवून ठेवले टीम पाटील अमृततुल्यला. कुटप्प्याचा बॉल. वाईडचा इशारा. वाईडचा इशारा मात्र पंच अविनाश सर यांच्या माध्यमातून येतोय आणि रन संख्या मात्र या वाईडच्या मदतीने पुढच्या दिशेने जाईल. 72 धावा मात्र त्या वाईडच्या मदतीने स्कोर काढू लागतील आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील पंचांच्या माध्यमातून दिली जाते. 72 फॉर दी लॉस ऑफ 4. 15 बॉल बाकी आहे त्या मॅच मध्ये. 42 धावांची गरज आहे. कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला अडवतात देखील आहे. तोपर्यंत आपण बघू शकतो की 1 धाव इथे मात्र सुरक्षितरित्या प्राप्त होती आहे. 14 बॉल मध्ये 41 धावांची गरज. सुरुवात मात्र झाली होती या षटकाची षटकाराने. तदनंतर वाईड, मग 2 डबलच्या धावा. तदनंतर जर बघितलं तर वाईड आणि आता मात्र सिंगल. 73 वर 4.
हो उडवलाय बॉल, फटका हवेत आहे आणि प्रयत्न तर केला बट चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेला. टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की पाटील अमृततुल्यचा संघ अजूनही या मॅच मध्ये बरकरार आहे. ते शॉर्ट चेंडू हाताळला होता दीपक यांनी आणि त्याला मात्र पॉवरफुली स्ट्रक करत सरळ मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं आणि षटकार वसूल केलाय. प्रयत्न चांगला केला बट खिलाडी के मस्तक पे दस्तक. 79 वर 4 आहे. नक्कीच 19 बॉल मध्ये 48 वर केपी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आहे आणि 13 बॉल मध्ये जर बघितलं तर आता उर्वरित समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बनवायचं एक वेगळी चुरस या सामन्यामध्ये निर्माण झाली आहे. 13 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 13 बॉल 35 टू विन. डाऊन दी ग्राउंड उचललाय, फटका फसला, जेल मात्र होताना पाहायला मिळेल. मॅच अजून एक वेळेस कलाटणी बदलतीये. दीपक यांनी मात्र इथे विकेट मिळवून दिली आहे. कमालीची गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून 2 षटकार आले होते खरे पण शेवटच्या बॉलला विकेट मिळवली आणि विकेटच्या मदतीने षटक संपवलाय. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर 79 रन 5 गडी बाद. 6 ओव्हर 79 रन 5 गडी बाद आणि शेवटचे जर बघितलं तर आता 12 बॉल केवळ आणि केवळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. आउटसाइड दी ऑफ चेंडू टाकला होता, भिरकावण्याचा प्रयत्न केला, चेंडूने मात्र जागेवर उसळी घेतली आणि सुरक्षितरित्या मात्र चेंडूला गॅदर केलं दीपक यांनी. विकेटचं पतन झालेलं आहे, फलंदाज बाद राहील आणि शेवटच्या 12 बॉल मध्ये आता मात्र मॅच जाते आणि 12 बॉल मध्ये जर बघितलं तर जिंकण्यासाठी आपण बघतोय 35 ची गरज आहे. 12 बॉल 35 धावांची गरज. चला शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी मात्र 35 धावांची गरज आहे आणि पुढचं षटक घेऊन आपण बघतोय शुभम परदेशी हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. मोहित जे की फलंदाजी करू शकतात. 7 बॉल मध्ये 12 ज्यांच्या माध्यमातून आलेत ते स्ट्रायकर एंडला आहे. नवीन फलंदाज कुणाल नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी दाखल झाले. चला 12 बॉल मध्ये 35 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आहे शुभम. फुलाल यांचा बॉल बॅटची आतली कड लागली आहे. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला रोखतील तोपर्यंत आपण बघतोय निर्धाव चेंडू मात्र इथे हाताळला जाईल. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला, त्या बॅटची आतली कड लागली, चांगल्यारीत्या मात्र चेंडूला रोखलं खरं आणि धावा स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू मात्र इथे येताना. 7वं षटक मात्र या डावाचं प्रगतीपथावर आहे. 7th ओव्हर ऑन दी ट्रॉट. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. एक डॉट बॉल मात्र धैर्य सिंग कन्स्ट्रक्शनचा दबाव बनवत जाईल. एक मोठा फटका पाटील अमृततुल्यला मॅच मध्ये जवळ घेऊन येईल. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्वीट 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 टायमिंग आणि परफेक्ट मिडल. ताकदीच्या बळावर मात्र सरळ समोरच्या दिशेने पाठवून दिलं. शुभमचं स्वागत केलं नक्कीच इथे या षटकाराने. पहिला चेंडू डॉट आला होता खरा बट फुललचा बॉल दिला. फुल टॉस येताच फुल टोल वसूल केला आणि षटकार मिळवला. 85 धावा षटकाराच्या मदतीने. 10 बॉल मध्ये 29 ची गरज आहे. 10 बॉल्स 29 टू विन. चला शेवटचे 10 बॉल बाकी आहे जिंकण्यासाठी. 29 धावांची गरज. 85 वर 5 स्कोर कार्ड. 10 बॉल 29. हवाई सफर सिक्सर. मोहित 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 बॅक टू बॅक 2 षटकार खेळलेत आणि टीमची रनसंख्या जाऊन पोहोचते आता 91च्या स्कोरवर. पाटील अमृततुल्य मॅच अजूनही संपलेली नाहीये. आम्ही सहजासहजी सामना सोडणार नाही आणि हुकुमचा इक्का लगावतोय मैदानाच्या आतमध्ये. छक्क्यावर छक्का. 2 षटकार मोहितच्या बॅटमधनं. 91 धावा 5 गडी बाद. 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 2 षटकार आलेत आतापर्यंत 3 बॉल मध्ये. 9 बॉल मध्ये 23 पाहिजे आता. 9 बॉल्स 23 टू विन. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर टाकला. मागच्या दिशेने फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पळून काढली आहे. रन संख्या 1 धावच्या मदतीने पुढे जाईल.
आणि 92 धावा या सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर काढू लागतील. 92 फॉर 5. 8 बॉल 22 रन, 8 गेंदे 22 रन, हे मात्र या मॅचचं सध्याच्या घडीचं समीकरण. 8 बॉल 22. फुलटॉस 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 आणि त्याच्यावरती गोलंदाज शुभम बनलेत बॉस. फुलटॉस होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि चांगला झेल. कुलाल इथे मात्र गोल्डन डकचा शिकार. विकेट आली आहे आणि 92च्या स्कोरवर 6वा गडी बाद. आता मात्र शेवटचे बॉल बाकी आहेत 7. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 22. 7 बॉल 22 रनची गरज. चला शेवटचे बॉल इथे मात्र आता केवळ बाकी आहेत 17. 7 आणि जिंकण्यासाठी धावा जर बघितल्या तर पाहिजे तब्बल 22. 7 बॉल 22. नवीन फलंदाज अनुराग. डाऊन दी ग्राउंड फटका उचलून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर वा, अजून एक झेल. बघा सुरुवात नक्कीच इथे 2 षटकारांनी केली होती, बट 2 विकेटही आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि 92च्या स्कोरवर मात्र इथे 7वा धक्का लागतोय. 92 फॉर 7 आणि धैर्य सिंग कन्स्ट्रक्शनचा दबदबा मात्र या मॅच मध्ये बरकरार आहे. आता शेवटचे 6 बॉल मध्ये 22 पाहिजे. चांगली गोष्ट ही आहे पाटील अमृतुल्यसाठी की पहिल्या बॉल पासून मोहित स्ट्राईक रेटला असतील. चला शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी मात्र 22 धावांची गरज आहे. 6 गेंदे 22 रन. फुलल यांचा बॉल टाकला, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. उंची लांबी दुरी काही एवढी खास मिळाली नाही, बट सेफ हँड्स फिल्डरचे आपल्याला पाहायला मिळाले आणि झेल मात्र होताना जो आपण बघितला. फलंदाज बाद झालेत. हॅलो हॅलो
जीत का हिरो मोहित कहलाता आहे. शेवटच्या बॉलवर आपण बघितलं की षटकार आलाय आणि मॅच मात्र जिंकली आहे आणि सामना मात्र आपल्या नावावर केलाय. अभिनंदन राहील. 3 विकेटनी मात्र मॅच जिंकली टीम अमृततुल्य पाटील अमृततुल्य आणि जबरदस्त विक्ट्री त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली. चला शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला, शुभेच्छा संघ मालकांना, शुभेच्छा मोहित यांना. आणि आता आपली भेट होईल संध्याकाळच्या सत्रात. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.